नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आळाशी या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15वा अभ्यासत आहोत। या धड्याचे शीर्षक आहे आळाशी आणि आळाशी ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक 2। या कवितेमध्ये कवीने कष्टमय बापाचे म्हणजेच वडिलांचे अपार कष्टाचं वर्णन करताना अत्यंत हृदयद्रावक शब्दामध्ये हे वर्णन आपल्या समोर सादर केलेलं आहे। चला तर आता आपण प्रत्यक्ष कवितेच्या ओळी पाहूया आणि त्यांचा भावार्थ समजून घेऊया। शेतात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी वडिलांचं कष्टमय जीवनाचं वर्णन करताना कवी म्हणतात की माझा बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठवतो, की माझ्या वडिलांच्या अनवाणी पायाचा ठसा मातीत उठलेला असतो। म्हणजे बघा, जेव्हा उन्हाळा असतो, उन्हाळ्या महिन्यामध्ये शेतीची मशागत केली जाते आणि तेव्हापासून आस लावून शेतकरी दादा कष्ट करायला सुरुवात करतो। भर उन्हामध्ये बैलांच्या पाठी उभा राहून स्वतः नांगरणी करत असतो आणि ह्या नांगरणीच्या वेळेत त्याच्या पायामध्ये चपला नसतात आणि त्या अनवाणी पायांचा ठसा मातीमध्ये उमटतो। आणि असं जेव्हा त्याला आशा असते की आता पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर शेतीची कामं लवकर उरकून घेतली पाहिजे, म्हणून तो उन्हाळ्यापासूनच ह्या कष्टाला सुरुवात करतो। शेतीची नांगरणी केली जाते, नंतर ती उन्हामध्ये ती माती कोरडी केली जाते आणि तेव्हा मग हे शेतकऱ्याने दिवस रात्र उन्हात ताणामध्ये जे कष्ट केलेले असतं त्या कष्टामुळे त्याच्या कपाळावरती घाम येतो आणि त्या घामाला पाहून ढगाच्या आकाशाला सुद्धा पाझर फुटतो आणि तो बरसायला सुरुवात करतो। नभ पाणी पाणी होतो, चिखल मातिया होतो आणि मग सर्वत्र आकाशातून ढगातून पाणी आलेलं असतं आणि सर्वत्र पाणी पसरतं आणि अशा या शेतकरी दादाच्या शेतामध्ये पूर्ण मातीचा चिखल होतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस बरसात होते, पावसाळ्यामध्ये पाऊस यायला सुरुवात होतो, तेव्हा ह्या कुणब्याच्या जीवनाची सगळीच समस्या सुटते। भेगाळलेल्या भुईकडे बाप पाहून फाटतो। आणि पण जेव्हा पाऊस कमी जास्त प्रमाणात येतो, सुरुवातीला पाऊस बरसून जातो, पीक पेरणीची सुरुवात होते, पण नंतर पाऊस पडत नाही आणि त्या भेगा पडलेल्या जमिनीकडे जणू काही बाप पाहून रडत असतो, त्याचं हृदय फाटत असतं। ते जमीन फाटते असं म्हटलेलं आहे, पण इथे ती फाटलेली जमीन, भेगा पडलेली जमीन पाहून शेतकऱ्याचं हृदय फाटत असतं आणि ह्या घामाळलेल्या भाळाकडे पाहून, कपाळाकडे पाहून त्या आकाशाला सुद्धा दया येते आणि तो बरसू लागतो। पुढच्या ओळींमध्ये कवी म्हणतो की हाता पायाला चिखल बाप घामामध्ये ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला। आणि अशा हा पावसाची वाट पाहत पाहत तो शेतकरी दुखी होतो, पण अचानक पाऊस बरसू लागतो आणि शेतकरी दादाचे कष्ट सुरू होतात। हाता पायाला हे कष्ट करत असताना तुम्ही पाहतात की शेतामध्ये सर्वीकडे चिखल पसरलेला असतो। मग ह्या शेतामध्ये जेव्हा तो काम करत असतो तर त्याला आपल्या कामाचे भान हरपून जातो तो काम करण्यामध्ये, कारण की त्याला फक्त दिसत असतो की माझ्या शेतामध्ये पीक भरभरून आलं पाहिजे आणि ह्या भरभरून पीक येण्यासाठी तो दिवस रात्र एक करतो। आणि अशा वेळेस काम करत असताना त्याच्या हातापायाला सर्वत्र काय झालेलं असतं, त्या मातीतील चिखल लागलेला असतो। आणि कवी म्हणतात की कितीही पाऊस पडत असेल तरी पण त्याच्या अपार कष्टामुळे त्याच्या कपाळावरती घामाच्या धारा चाललेल्या असतात आणि कवी कल्पना करतो की त्या घामात जसं पावसाचं पाणी शेतामध्ये पसरतं तसंच ते पावसाचं पाणी नसून ते माझ्या कष्ट करणाऱ्या वडिलांच्या घामाच्या धाराच आहेत। आणि अशा ह्या कष्ट करत असताना हळूहळू बघा नांगरणी होते, मग पेरणी होते की शेतामध्ये पेरली जाते। बघा इथे तुम्हाला चित्र दाखवत आहेत नांगरणीच्या माध्यमातून इथे शेतकरी दादा काय करत आहे,
पीक बियाणे टाकत आहे शेतामध्ये आणि मग हे बियाणे शेतीमध्ये पडतात, त्या चिखलामध्ये ते त्याला कोंब फुटतात आणि मग हळूहळू त्याचं रोप तयार होतं आणि हे रोप तयार झाल्यानंतर मग शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य केलं जातं. नांगरणी झाल्यानंतर पेरणी असते, पेरणीमध्ये पीक जमिनीमध्ये टाकलं जातं, नंतर त्या बियांना कोंब फुटतो आणि ते कोंब फुटल्यानंतर त्याचं रोप तयार होतं आणि मग हळूहळू पीक वाढू लागतं. हे पीक वाढत असताना सुद्धा शेतीमध्ये तऱ्हेतऱ्हेची कामं असतात, अनेक प्रकारची कामं असतात. आजूबाजूला जे तण वाढतं ते तण काढलं जातं, त्या शेती मध्ये आलेल्या पिकांची काळजी घेतली जाते, त्याच्यावरती कीड लागू नये म्हणून फवारणी वगैरे केली जाते आणि वेळच्या वेळी पुन्हा त्याला पाणी दिलं जातं. पीक जास्त खराब होणे म्हणून जास्त पाणी पण लागता कामा नये. ह्या सगळ्यांची ही सगळी कामं शेतकरी दादा अत्यंत कष्टाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने करत असतो आणि म्हणूनच कवी म्हणतात की हाता पायाला चिखल पाप घामामध्ये ओला पीक पाहून शिवारी. शिवारी म्हणजे शेतामध्ये, थवा पाखरांचा आला. मग असं शेतामध्ये कसताना माझ्या बापाचे हातपाय चिखलाने मागतात, जणू त्याच्या हातपायांचा चिखलच होतो आणि घामाने ओला झालेला तो पूर्ण असतो. अशामध्ये त्याही परिस्थितीत तो चिखलामध्येच राबत असतो आणि मग त्याच्या मेहनतीतून जे पीक येतं, बहरतं, त्या पिकाचे कणी जेव्हा भरलेले असतात म्हणजेच त्याच्या कष्टाची चीज झालेली असते आणि ते पीक पाहून शिवारामध्ये, शेतामध्ये मग पाखरांचा थवा त्या पिकावरती येऊन बसतो आणि जेव्हा ते पीक बहरू लागतं त्यावेळेस बाप आरोळी मारता ताना रडत उठतो. तो आनंदाने, माझा बाप काय करतो, माझे वडील मोठमोठ्याने आरोळी मारत सुटतात. म्हणजेच तो काय करतो, जेव्हा त्या पिकांवरती पक्षी, पाखरं थवा येऊन घेट्या मारत असतात, त्या आनंदाने काय करतो बाप, आरोळी मारतो. आनंदाने आरोळी ठोकल्यानंतर तेव्हा जो त्याचा तान्हा मूल असतो तो रडत उठतो. तान्हा म्हणजेच लहान बाळ. ते बाळ काय बापाच्या त्या आनंदाच्या आरोळीने रडत उठतो. म्हणजेच बापाच्या आनंदालाही इथे कवी दुःख, वेदना बिलगलेली असते असं आपल्याला सांगत आहेत. भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो आणि अशा रीतीने त्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कपाळावर जेव्हा घाम येतो तर त्या घामाचा धारा पाहून आकाशातील त्या ढगांना सुद्धा, मेघाला सुद्धा पाझर फुटतो आणि तो बरसू लागतो. पुढे कवी म्हणत आहे की बाप रंगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. आता बघा, ह्या कवितेमध्ये कवीने जे वर्णन केलेले आहे ते वाचताना अत्यंत हृदयाला वेदना होतात. कारण की कष्ट करताना शेतकरी दादा त्याच्या रक्ताचं पाणी करत असतो. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. रगात म्हणजेच रक्त. आता तुम्हाला माहिती असतं की जेव्हा शेतात पीक येतात तर त्याला वेळच्या वेळ पाणी दिलं जातं आणि त्या पाटामध्ये पाटातील पाणी शेतापर्यंत, त्या पिकापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आता बघा, गावच्या ठिकाणी लाईट वगैरे नसतात, मग दिवसाची लाईट नसते, मग रात्रीची लाईट येते. मग अपरात्री उठून बाप काय करत असतो, त्या पाटातील पाणी शेतातील पिकांना देत असतो आणि ते पाटातील पाणी जेव्हा वाहत वाहत शेतामध्ये येतं तर त्यावेळेस कवी कल्पना करतो की ते पाणी जणू काही बापाच्या रक्तच वाहते. ते पाटातील पाणी वाहणे म्हणजेच इथे कवीने वर्णन केलेलं आहे की जणू काही ते पाटातील पाणी म्हणजेच शेतकरी दादाच्या अंगातील ते रक्तच सळसळत आहे, रक्तच वाहत आहे. मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो आणि अशा रोज त्या वेळोवेळी त्या पाटातील पाणी शेतातील पिकाला दिलं जातं आणि मग हळूहळू ते पीक बहरू लागतं आणि नंतर तेव्हा मग त्या पिकातून, ताटातून कणसाचा जन्म होतो. इथे बघा, तुम्हाला ह्या चित्रामध्ये हे कणीस दिसत आहेत वरती आणि हे कणस
ज्या रोपाला लागलेल्या आहेत की नाही त्याला आपण काय म्हणतो, ताट. वेगवेगळ्या पिकांचे जसे कणस असतात, मक्याचे कणीस असतात, पुन्हा ज्वारी, बाजरी, गहू यांचे कणीस येतात आणि त्या खाली जे दांडा असतो ना हिरवागार त्याला आपण ताट असे म्हणतो. मग कवी इथे म्हणतो की मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. आता ते पीक जेव्हा जसं जसं मोठं होत जातं तसे तसे ते ताट सुद्धा मोठं होतं आणि त्याच्यावरती जे कणीस असतं ना ते छोटं असतं, पण जेव्हा ते हळूहळू मोठं होतं तेव्हा त्या दाण्याला हिरवा रंग येतो. म्हणजेच ते जे काही कणीस पेरलेलं असतात की नाही, पीक पेरणे जोंधळा असतो किंवा गहू असतो, बाजरी असतो, तर त्याला हे दाणे येतात. मग तेव्हा त्याचं वर्णन करताना कवी म्हणतात की दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो. मग अशा ह्या कणसाला हळूहळू दाणे लागतात आणि ते दाणे कसे असतात, सुरुवातीला हिरवेगार असतात आणि मग ते हिरवा रंग हळूहळू पोचला जातो आणि नंतर मग ते दाणे तयार होतात. मग इथे हुरडा म्हणजे काय की ज्वारीचे जे हिरवे कच्चे जे दाणे असतात त्याला आपण भाजतो आणि ते खातो, तर त्या भाजलेल्या हिरव्या कच्च्या जोंधळ्यांच्या दाण्यांना आपण हुरडा असे म्हणतो. मग कवी म्हणतो की भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. मग कवी सांगतो की जेव्हा माझे वडील दिवसरात्र कष्ट करतात त्यांच्या कपाळावरती जो घामाचा धारा वाहत असतो ते धारा पाहून नभाला सुद्धा पाझर फुटतो, पाना फुटतो. मग इथे ह्या कवितेच्या ओळीमध्ये कवी आपल्याला सांगत आहेत की शेतात सोडलेला पाटाच्या पाण्यातून बाप रक्त होऊन वाहतो. बाप स्वतःचे रक्त शेतामध्ये आटवत असतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो. जोंधळ्याच्या कणसावरती मग हिरवेगार दाणे दिसू लागतात आणि बाप त्यांना त्यांच्या हुरड्या सगळ्या आनंदाने वाटतो. तुम्हाला माहिती असेल की शेतकरी दादा जेव्हा शेतामध्ये पीक येतो कष्ट करताना एकटाच राबत असतो, झिजत असतो, परंतु जेव्हा ते पीक येतं तेव्हा त्या पिकाचे दाणे, तो हिरवे दाणे काढतो, ते भाजतो, तो हुरडा तयार करतो आणि सर्वत्र तो आनंदाने ते वाटत फिरतो. म्हणजे रक्त त्यांनी आटवून जे कष्ट केलेलं असतं त्या कष्टाचं, मेहनतीचं जेव्हा फळ येतं तेव्हा तो आनंद सगळ्यांमध्ये तो वाटत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता या कवितेतील ओळींमधील कठीण शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. पाहूया कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. शिवारी शेतात, थवा समूह, ताना लहान मूल, रगात रक्त, जोंधळा ज्वारी. कवितेच्या या ओळीमध्ये आपण कवीने दिवसरात्र कष्ट करणाऱ्या त्यांच्या शेतकरी वडिलांचं वर्णन केलेलं आहे. कवितेच्या पुढील ओळींचा अर्थही आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.